नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत सांडग्यांची भाजी. तर सांडग्यांची भाजी ही काही कोकणी डेलिकसी नाही आहे, पण मला ही भाजी प्रचंड आवडते. मला सांडगे वगैरे खरं तर करतासुद्धा येत नाहीत, आम्ही विकतच आणतो. तर या वेळेला माझ्या एक ओळखीच्या काकू आहे, शेळके काकू, त्यांनी मला त्यांच्याकडचे सांडगे भाजीसाठी म्हणून दिले आणि मला त्या म्हणाल्यासुद्धा की तुला जर आवडले तर आपण आता ऑक्टोबर महिन्यामध्ये सांडगे करूयात तुझ्यासाठी. तर भाजी अतिशय अप्रतिम झाली होती, त्याच्यामुळे मी रेसिपी शेअर करते. ही रेसिपीसुद्धा त्यांनीच सांगितली आहे, पण थोडे बहुत चेंजेस करून मी आता ही रेसिपी तुम्हाला दाखवते. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर या इथे मी हे सांडगे घेतलेत जे काकूंनी मला दिले होते. मी आत्तापर्यंत बघितलेले सांडगे हे थोडेसे मोठे असायचे आकाराने, पण काकू म्हणाल्या की हे ना मोठ्या जाळीच्या शेवेची जाळी किंवा काय चाळणी असते ना त्याच्यावरती हे केलेले आहेत. तर अशा प्रकारचे हे सांडगे आहेत. तर सगळ्यात आधी मी एका कढईमध्ये तेल घेते. एक मोठा चमचा तेल मी यात घालून घेतलं आहे आणि यात जे सांडगे आहेत ते आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. असे परतून घेतल्यामुळे काकू म्हणाल्या की सांडगे विरघळत नाहीत भाजीमध्ये आणि चव पण त्यांची छान येते. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एखादं मिनिट वगैरे आपण ह्या तेलामध्ये हे सांडगे परतून घ्यायचे आहेत. हलका रंगसुद्धा बदलतो आणि तळतानासुद्धा खूप सुंदर वास येतो याला. आता आपले सांडगे इथे तळून झालेले आहेत किंवा परतून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेते. पुढच्या कृतीसाठी मी त्याच कढईमध्ये अजून थोडं तेल घेतलं आहे आणि यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तो इथे आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे. काकूंनी मला सांगितलं होतं की कांदा परतल्यावर वाटण्यासाठी खोबरं, लसूण आणि आलं यांची पेस्ट करून आपण वापरायची आहे. तर माझ्याकडे वाटण्यासाठी इथे कायम कांदा खोबरं भाजलेलं असतंच, तर मी तेच वापरते. याच्यामध्ये भाजलेला कांदा आहे, सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, आलं आणि लसूण आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे मी आणि दरदरीत वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये. तोपर्यंत आपला इथे कांदासुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालून घेते. इथे लाल तिखट घालून घेते, त्याने कलर चांगला येतो. आणि तुमच्याकडे कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला, काळा मसाला जो काही असेल तो इथे आपल्या तिखटाच्या आवडीप्रमाणे घालून घ्यायचा आहे. मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. अगदी अर्धा मिनिट वगैरे लागतं, जास्त वेळ लागत नाही. आणि यामध्ये एक अर्धा छोटा टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे. त्यावर थोडं मीठ घालून घेते, म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो. आता हे टोमॅटो अगदी व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपल्याला यात परतून घ्यायचं आहे. तर टोमॅटो परतून झाला की यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे. आणि वाटण तर भाजलेलं आहेच आधी, पण तरीसुद्धा या कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणावर वाटप अगदी हलकं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी एक 2 ते 3 मिनिटांनंतर वाटण आहे त्याला तेल सुटलेलं आहे. यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि थोडा गरम मसाला घालते आहे. तर गरम मसाल्याऐवजी चिकन मसाला घातला तरीसुद्धा चालेल आणि हलकी उकळी येऊ द्यायची आहे याला, म्हणजे वाटण जे आहे ते चवीला पण व्यवस्थित लागतं, कच्चेपणा पूर्ण नाहीसा होतो. उकळी आल्यावर त्यामध्ये आपण जे परतून घेतलेले सांडगे होते ते घालून घ्यायचे. यावर मी थोडीशी कोथिंबीर भुरभरून घेते आणि मिक्स करून घेणार आहे, म्हणजे कोथिंबीरीची जी टेस्ट आहे ती याच्यामध्ये उतरेल. आणि यावर एक झाकण ठेवून हलकी उकळी येऊ द्यायची. तर भाजी ही थपथपीतच बरी वाटते भाकरीबरोबर खायला. तरीसुद्धा तुम्हाला जर अजून घट्ट हवी असेल तर थोडा वेळ अजून परतत ठेवा आणि जर अजून पातळ हवी असेल थोडंसं पाणी घालून एखादी उकळी अजून आणा. मिठाची चव वगैरे बघून घ्यायची याच्यामध्ये. कढीपत्ता आवडत असेल तर घातला तरीसुद्धा चालेल फोडणीमध्ये. मी माझ्याकडे नव्हता म्हणून घातला नाही आहे. तर या ठिकाणी सांडग्यांची भाजी तयार झालेली आहे. अतिशय सुंदर वास येतो आहे आणि गरमागरम तांदळाच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप अप्रतिम लागते ही भाजी. कोकणातली नसली तरी एक पारंपरिक रेसिपीच आहे ही. कधी या पद्धतीने सांडग्यांची भाजी ट्राय केली नसेल तर नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.